मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कंटेस्टंट जान्हवी किल्लेकरची गेल्या आठवड्यामध्ये रितेश भाऊने जबरदस्त शाळा घेतली होती. कारण जान्हवी किल्लेकर हिने पॅडी दादाची ॲक्टिंग त्यांचं करिअर काढलं होतं आणि त्यांचा अपमानसुद्धा केला होता. तर यावरती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं गेलं. यावरती रितेश भाऊनी सुद्धा जान्हवी किल्लेकरला शिक्षा म्हणून पूर्ण आठवडाभर जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. तेव्हा वाटलं होतं की जान्हवी किल्लेकर ही कदाचित सुधरेल, परंतु जेलमधून सुद्धा तिचे कारनामे चालूच आहेत. बघा, गेल्या वेळी जान्हवी किल्लेकर ही पॅडीदादा आणि वर्षाताईंना बोलत होती. आता या दोघांना सोडून बाकी इतर सदस्यांना बोलताना दिसते आणि शब्दसुद्धा तसेच आहेत. याच्यावरती पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जातंय आणि इथे पुन्हा एकदा सुरेखाताई कुडची यांनी जान्हवी किल्लेकर हिला टार्गेट केलेलं आहे आणि एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुरेखाताई म्हणतात, बघा, जान्हवीला ज्या कारणासाठी जेलमध्ये टाकलं आहे त्यामुळे तिच्या वागण्यात काही फरक जाणवतोय का? फरक इतकाच आहे की आधी वर्षाताई आणि पॅडीदादाला बोलायचे, आता निकीला बोलते. बाकी बोलणं तसंच आहे, माज तोच, बॉडी लँग्वेज ही तशीच आहे आणि इतकी मैत्री की निकी जेव्हा तिच्याशी बोलत नव्हती तेव्हा हीच आहे ना जिने तिच्या उशीवर बदाम म्हणजे हार्ट्स काढून त्यात लव यू लिहिलं होतं, मिस यू लिहिलं होतं, नंतर गळ्यात गळे घालून पप्प्या घेतल्या होत्या, निकीसाठी रडली होती. इतकी घनिष्ठ मैत्री, अचानक इतका वाईटपणा. एखाद्याने माफी मागितली असती, चुकले म्हणाले असते, नाही का? आजचा एपिसोड नीट पहा. त्यात घनश्यामला म्हणते ती की डोक्यावर पडला आहेस का, लात घालू का कमरेत, तेही पाय उचलून. काय म्हणावे याच्यावरती. तर मित्रांनो, जान्हवी किल्लेकरच आहे, ती काही जास्त सुधारणारी नाही आहे. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये बघितलं असेल तर अभिजित दादा सावंतने जोडी की बेडी या टास्क अंतर्गत बघा थोडा वेळ तो बेल्ट काढला होता आणि अभिजित काहीतरी कामानिमित्त तो थोडासा बाहेर गेला होता. तर याच्यावरती जान्हवी खूप रिॲक्ट झाली आणि बिग बॉसला सांगताना दिसतंय, बिग बॉस रूल तोडलाय त्या अभिजितने. यावरती जान्हवी किल्लेकरला ज्या पद्धतीने बिग बॉसने सुनावलं ना, तुम्ही किती रूल्स पाळले? तर याच्यावरती जी काही जान्हवी शांत झाली ती शांतच झाली. पण जान्हवीचं जे काही पूर्वीसारखं वागणं आहे ना, ते तसंच आहे. थोडंसं किंचित कमी झालं आहे. पण जो काही बोल आहेत, पण जे काही बोलण्याची स्टाईल आहे, जे काही बोलणं आहे ते तसंच आहे. गेल्या वेळी टार्गेट होते ते म्हणजे पॅडीदादा आणि वर्षाताई. आत्ता टार्गेट आहे ती निकी तांबोळी. अजून सध्या तरी निकीच आहे. पण अजून काही लोकं टार्गेट होणार आहेत. सध्या जान्हवीच्या बाजूने थोडीशी सिंपत्ती आहे बाकीच्या सदस्यांना, पण ही सिंपत्ती काही दिवसाची आहे. परत जान्हवी आपल्या मूळ रूपात येणार आहे. तर तुम्हाला या सुरेखाताईंच्या पोस्टबद्दल काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.